सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सस्नेह नमस्कार. नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फील्ड वर्कर्स ऑफ इंडिया अर्थात NFIFWI ही विकास अधिकाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तळमळीनं लढणारी एक संघटना. या संघटनेच्या मुशीत अनेक कार्यकर्ते घडले, अनेक नेतृत्व बहरास आली आणि यापैकीच एक म्हणजे आजची उत्सव मूर्ती गणेश नरहरी मिस्त्री. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी हा तरुण LIC नावाच्या कल्पवृक्षाच्या छायेत आला आणि बघता बघता एक इतिहास रचला गेला. 1984 साली मुंबईच्या 916 ब्रांच मधून टेम्पररी असिस्टंट म्हणून आपण सुरुवात केलीत. साधारणतः 2 वर्ष 4 महिने आपण टेम्पररी असिस्टंट म्हणून काम केल्यानंतर LICच्या असिस्टंटची रिक्रुटमेंट ड्राईव्ह आली आणि त्यामध्ये आपण यशस्वीरित्या परीक्षा पासून 1987 साली पनवेल शाखेत असिस्टंट म्हणून रुजू झालात आणि तिथूनच खरी कारकीर्द सुरू झाली. हे सगळं सांगत असतानाच एक महत्वाची बाजू आवर्जून सांगावीच लागेल आणि ती म्हणजे त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी. सुरुवातीच्या काळात बेताची परिस्थिती असल्यामुळं आणि कधीतरी एक चांगल्या संगतीचा अभाव असल्यामुळं त्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं. गणेशजींनी LICत आल्यानंतर पार्ट टाइम BCom कम्प्लीट केलं ठाण्याच्या NG बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स मधून. अर्थात नुसतंच BCom कम्प्लीट करून टाकतील ते गणेशजी कसले. तिथेही त्यांनी आपल्या नेतृत्वाची एक झलक दाखवलीच. क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह अशा अनेक भूमिकांमधनं ते समस्त विद्यार्थी वर्गाला दिसले. LIC मध्ये लायसन्शिएट, असोसिएट, फेलो या परीक्षांना अतिशय महत्व आहे. या परीक्षा देण्यासाठी प्रत्येक जण अगदी कसून तयारी करत असतो. पण खरं सांगू का, अगदी ठोस मार्गदर्शन मिळावं अशी व्यवस्था आजही अभावानंच आढळते. पण त्या काळी गणेशजींनी स्वतः तर या परीक्षा दिल्याच, अत्यंत यशस्वीरित्या ते उत्तीर्णही झाले. पण स्वतःपुरता विचार न करता त्यांनी इतरांसाठी नोट्स, बुकलेट्स आणि अगदी वेळप्रसंगी मार्गदर्शन वर्ग सुद्धा चालवले. तारीख 1 जुलै 1991, 92H कोपरी शाखा. गणेशजींची विकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. गणेशजींनी पण मोठ्या आत्मविश्वासाने इथं पाऊल टाकलं. शाखेनेही मोठ्या विश्वासानं त्यांना स्वीकारलं. विश्वासानं त्यांना स्वीकारलं हे सांगण्यामागचं एक छोटंसं कारण आहे किंवा त्याचं प्रतीक म्हणून तुम्हाला सांगता येईल. त्यावेळेस पासून आजपर्यंत शाखेच्या चाव्या गणेशजींच्या ताब्यात असतात. गणेशजी मोठ्या प्रेमानं सकाळी शाखा उघडतात. सकाळी याचा अर्थ तुम्हाला माहितीये का? तुमची माझी गुड मॉर्निंग घरात ज्या वेळेस होते त्यावेळेस गणेशजी शाखेत असतात. साधारणतः सकाळी 6-6:30ची वेळ. दार उघडताना दाराला लागलेली फुलपुडी घ्यायची आणि आत जायचं. बरं, ही फुलपुडी स्वतःच्या खर्चाने मागवलेली बरं का. आतल्या शाखेतल्या सगळ्या प्रतिमांना फुलं व्हायची आणि गणेशजींची पावलं वळतात ते आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या भाऊसाहेब काळविटांच्या तस्वीरीजवळ. भाऊसाहेब काळविटांच्या तस्वीरीला हार घातला जातो, अत्यंत श्रद्धेने नमस्कार केला जातो आणि मग कामाला सुरुवात. कामाला सुरुवात म्हणजे तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे की जसं प्रत्येक विकास अधिकारी त्याच्या एजंट्सच्या लिस्ट घेऊन बसेल, कॉलिंगला सुरुवात करेल, प्रपोजल्स बघेल, पण ती स्वतःची. इथे मात्र गणित थोडंसं वेगळं आहे. गणेश मिस्त्री कामाला सुरुवात करतात ती नॅशनल फेडरेशनच्या संबंधातल्या सर्व कामांची, विमा कामगार बँकेच्या संदर्भातल्या सर्व कामांची, म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर सार्वजनिक कामं. गणेश मिस्त्रींचा नॅशनल फेडरेशन मधला प्रवास जितका रंजक तितकाच प्रेरणादायी. 1991 साली विकास अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आणि 1992 कन्फर्मेशन. कन्फर्म
विकास अधिकारी झाल्या लगेचच त्यांना संधी मिळाली थेट विभागीय स्तरावर काम करण्याची, आणि तेही डिव्हिजनल ट्रेजरर म्हणून. इथे एक ट्विस्ट आहेच. सामान्यतः डिव्हिजनल ट्रेजरर हा नेमणूक झालेला पदाधिकारी असतो, पण गणेश मिस्त्रींना मात्र इलेक्टेड डिव्हिजनल ट्रेजरर होण्याचा सन्मान मिळाला. निवडून येऊन डिव्हिजनल ट्रेजरर. अर्थातच त्यांनी या संधीचं पण अगदी अक्षरशः सोनं केलं. 23 वर्ष सातत्यानं 23 वर्ष सलग डिव्हिजनल ट्रेजरर राहण्याचा रेकॉर्ड गणेश मिस्त्रींच्या नावावर आहे. तुम्ही ज्यावेळेस खूप सिन्सिअरली काम करता, अभ्यासू वृत्तीने काम करता, दिलेली जबाबदारी अत्यंत चोख पद्धतीने पार पाडता, तेव्हा संघटनेच्या तुम्ही छान लक्षात येता आणि संघटना अगदी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला नक्की देऊ इच्छिते. असंच काहीसं झालं 2005 साली. विमा कामगार कोऑपरेटिव्ह बँक, LIC, GIC, नॅशनल इन्शुरन्स यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची अत्यंत जिव्हाळ्याची बँक. आणि या बँकेच्या निवडणुकीत, संचालक पदाच्या निवडणुकीत नॅशनल फेडरेशनच्या वतीनं गणेश मिस्त्रींनी सहभाग घेतला आणि अतिशय चांगल्या मतांनी संचालक झाले. संचालक झाल्यानंतर प्रचंड ताकदीनं, प्रचंड सिन्सिअरिटीने आणि त्याच अभ्यासू वृत्तीनं त्यांनी तिथे पहिली टर्म पार पाडली. पहिली टर्म उत्तम पार पाडल्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली. दुसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर त्या संधीच्या वेळेस त्यांचा विचार अतिशय सन्मानाच्या व्हाईस चेअरमनशिपसाठी झाला. व्हाईस चेअरमनशिप मिळाल्यानंतर गणेश मिस्त्रींनी विमा कामगार बँकेच्या अनेक बाजूंमध्ये खूप महत्वाची भूमिका पार पाडली. त्यात उल्लेख करता येईल इस्पेशली 3 चार्टर्सचा. चार्टर म्हणजे खरं सांगायचं तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि मॅनेजमेंटसाठी अत्यंत गुंतागुंतीचा विषय. पण गणेश मिस्त्रींनी अतिशय पुढाकारानं तो खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. अगदी खरं सांगायचं झालं तर ठाणे, रायगड, पालघर आणि डहाणू अशा 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेला हा विभाग. या विभागाला नेतृत्वाची परंपराही फार मोठी. PG सावंत हे नॅशनल लेवलवरचे लीडर या विभागाचे जनरल सेक्रेटरी होते. त्यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा तदनंतर मिलिंद बिच्चू, रमेश गवळी, धनंजय यादव, BP पाटील, किशोर सावंत, प्रशांत घुमरे अशा अनेक ज्येष्ठांनी, श्रेष्ठांनी या विभागाला नेतृत्व दिलं. एक यशस्वी विकास अधिकारी, फेडरेशनला वाहून घेतलेला, सातत्यानं कार्यमग्न असलेला नेता म्हणून जरी त्यांची प्रतिमा असली तरी कौटुंबिक जबाबदारीबाबत ते सजग असल्याचं अगदी मनापासून जाणवतं. अर्थातच हे वर्क लाईफ बॅलन्स सांभाळण्यासाठी जी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम लागते ना, ती आमच्या सुनीता बहिणींकडूनच मिळते, हे नक्की. म्हणूनच या दाम्पत्याची 2ही उच्च शिक्षित मुलं अथर्व आणि प्रणव इंग्लंडमध्ये अर्थ क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रत्येकाची काम करण्याची एक वेगळी पद्धत, हातोटी असते. जनरल सेक्रेटरी पदावर बसलेलं व्यक्तिमत्व हे चांगलं कनेक्ट असणारं असावंच लागतं. पण गणेश मिस्त्री म्हणजे त्याच्यामध्ये AAA रेटिंग. डिव्हिजन मधलं कोणतंही असं डिपार्टमेंट नाही, किंवा रादर अतिशयोक्तीने मी असं जरी म्हणलं की कोणतंही असं टेबल नाही की ज्याच्यावर गणेश मिस्त्रींचे वैयक्तिक कॉन्टॅक्ट्स नाहीत. हे त्या बाजूचं झालं. आणि या बाजूला म्हणजे आमच्या सगळ्या ठाणे विभागातल्या नॅशनल फेडरेशनच्या मेंबर्सच्या दृष्टिकोनातनं गणेश मिस्त्री म्हणजे आपला माणूस. गणेश मिस्त्रींचा मोबाईल नंबर हा म्हणजे जणू काही हेल्पलाईन अशा प्रकारचंच वातावरण होतं. अगदी हक्कानं काम सांगावं आणि काम सांगितल्यानंतर बिलकुल आपण त्याच्यात कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता राहावं, कारण नंतरचा फॉलोअप हा तुमच्यापेक्षा गणेश मिस्त्रीच करणार याची खात्री असते.
नॅशनल फेडरेशन ठाणे विभागाच्या सर्व सदस्यांचा श्री गणेश मिस्त्रींच्या एकूणच कर्तृत्वाला मानाचा सलाम.